दानधर्म करणे हे प्रत्येक श्रावकाचे परमकर्तव्य असून त्यामागे कृतज्ञता, विनम्रता आणि आत्मकल्याणाची भावना असली पाहिजे, असे मौलिक मार्गदर्शन संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांचे सुशिष्य निर्यापक श्रमण मुनी श्री 108 वीर सागरजी महाराज यांनी केले. सोलापुरातील श्री महावीर सांस्कृतिक भवन येथे श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या अमृत वचनांचा लाभ श्रावकांना झाला. त्यांच्या शांत, ओजस्वी व प्रभावी वाणीतून दिलेल्या संदेशाने उपस्थितांना अंतर्मुख केले. मुनिश्री म्हणाले की भगवान महावीर तीर्थकरांचे जैन समाजावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या शिकवणीचा स्वीकार करून अहंकार त्यागातून विनम्रतेने जीवन जगणे हेच खरे आत्मकल्याणाचे साधन आहे. ज्या महापुरुषांनी आपल्याला मार्ग दिला त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हेच धर्माचे मर्म आहे, असे ते म्हणाले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून